कल्याण के केडीएमसी अंतर्गत आने वाले 27 गांवों को लेकर एक अहम फैसला सामने आया। 27 गांव सरहदीय अधिकारी संरक्षण संघ समिति के सभी राजनीतिक दलों और इच्छुक उम्मीदवारों से आगामी चुनाव का बहिष्कार करने की अपील की गई। समिति ने साफ कहा है कि यदि कोई भी जनता, राजनीतिक दल या उम्मीदवार 27 गाँवों में चुनाव लड़ने की तैयारी करता है तो संघर्ष की समिति उसके खिलाफ सक्रिय भूमिका निभाएगी। इस निर्णय के बाद राजनीतिक दलों में खलबली मच गई। समिति के फैसले का आरपीए केडीएम ने 13, 16, 17, 19, 30 और 31 नवंबर पैनल पर पढ़ने की संभावना जताई जा रही है। इस संबंध में जानकारी देते हुए 27 गांव सरहदीय अधिकारी संरक्षण संघ समिति के पदाधिकारी सुमित वजय ने कहा कि जब तक 27 गांवों के अधिकारियों को लेकर ठोस निर्णय नहीं दिए जाते हैं तब तक समिति चुनाव बहिष्कार के लिए अपने फैसले पर कायम रहेगी। बघा, जर समितीचा विचार केला, 27 गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचा मी सुमित वजय कार्यकर्ता व आमच्या सोबत हे सर्व 27 गावातील कार्यकर्ते आज इथे जमलेलो आहोत। जर आपण सरकारची भूमिका जर विचार केली या 27 गावांपुरती किंवा येथील स्थानिक 5ही सागरी जिल्ह्यातील भूमिपुत्रांकरता, तर हे नेहमी त्यांची भूमिका उदासीनच राहिलेली आहे। मग तो नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील साहेबांच्या नामांतरणाचा विषय असो, का दिबा पाटील साहेबांचेच एक स्वप्न असलेला 27 गावांची स्वतंत्र नगरपालिकेचा विषय असो, दरवेळी सरकारने ह्या 27 गावातील लोकांच्या, जनतेच्या तोंडाला ही पाने पुसण्याचंच काम केलेलं आहे। याच्यापूर्वी देखील अध्यक्ष खासदार बाळेमामा म्हात्रे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सरकारला खूप विनंत्या केल्या की आमची 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी, पण वेळोवेळी सरकारने केवळ आमच्या तोंडाला पाने पुसण्याचंच काम केलेलं आहे। परंतु कसं असतं का, राजकारणी असो किंवा सरकार असो, यांना उत्तर जनता ही नेहमी मतदानातनं किंवा याच्यातनंच देते। त्याच्यामुळे आम्ही असा सर्वांना आव्हान करतो संघर्ष समितीच्या वतीने, सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना, सर्व पक्षाच्या नेत्यांना व इच्छुक उमेदवारांना, की केवळ या 27 गावांच्या भल्यासाठी आज 27 गावांमध्ये सुविधांच्या नावाने 0% भोपळा हा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतनं मिळत आहे। त्याच्यामुळे 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका होण्याची मागणी ही रास्त आहे आणि या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी, उमेदवारांनी या आमच्या मागणीचं समर्थन करून 27 गावांमध्ये संपूर्णपणे या येणाऱ्या आगामी निवडणुकींवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही सर्वपक्षीय संघर्ष समितीने घेतलेला आहे आणि सर्व आम्ही पक्षांना व त्यांच्या नेत्यांनाही विनंती करतो की आपण देखील या बहिष्कारामध्ये सामील व्हा। आणि जर का समाजाच्या विरोधात किंवा 27 गावांच्या हिताच्या विरोधात जर कोणी जायचा प्रयत्न केला तर मग तिथे संघर्ष समितीला कुठेतरी मग राजकारणात किंवा निवडणुकीत पण सक्रिय भूमिका ही घ्यावी लागणार, असं मी जाहीर करतो।